तर 31 डिसेंबरच्या पार्टीला सोलापूरकरांनी रानभोजनाला पसंती दिली आहे। ठिकठिकाणी मांसाहारी शाकाहारी पार्टीचं आयोजन केलं जातं, परंतु सोलापूरकरांनी मात्र सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी 31 डिसेंबरची पार्टी ही रान शिवारात करण्याला पसंती दिली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी। संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जे आहे ते 31 डिसेंबरचं म्हणजे वर्षाच्या शेवटचं दिवसाचं जे सेलिब्रेशन आहे ठिकठिकाणी चालू आहे। काही ठिकाणी कोकणात जर पाहिलं तर वेगवेगळ्या समुद्री मासे असतील, माशाच्या भोजनाचा मांसाहारी जेवणाचा आस्वाद असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जे आहेत ते सेलिब्रेशन चालू आहे। असंच सेलिब्रेशन सोलापूरकरांनी पसंत केलेलं ते म्हणजे वनभोजनाचं। दादा, एकंदरीत वनभोजन ही संकल्पना नेमकी काय आहे? वनभोजनमध्ये आता तुम्ही बघा समोर मांडलेले सगळे पदार्थ आहेत। ह्याच्यामध्ये चुलीवरची बाजरीची भाकरी आहे, हा धपाटी म्हणजे मल्टीग्रेन म्हणजे सगळे दाण्याचे पिसून आटा बनवून ही जी मल्टीग्रेन धपाटी आहे, ही चपाती आहे, हे राईस आहे, बाकी मूग डाळ आहे, जे ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय पद्धतीने पिकवले वांग्याची भाजी आहे। हा सगळ्यात पदार्थ म्हणजे जुना पदार्थ हुग्गी, जो चुलीवरचा म्हणजे एकदम म्हणजे पौष्टिक आहार ज्याला म्हणतात हुग्गी, आणि आज चुलीवरचे जे शिजवल्यामुळे त्याची चव आणि त्याचा गोडवा म्हणजे हे सगळे पदार्थ जर चव घ्यायचं असेल तर आपल्याकडेच म्हणजे एवढे स्पेशल बनवले आहेत। एकंदरीत सोलापूरकरांनी जी आहे ना, अशा सोलापूर जिल्ह्यात अनेक असे कृषी पर्यटन केंद्र आहेत। अशा विविध कृषी पर्यटन केंद्रांना 31 डिसेंबरला जाण्याची पसंतीता दर्शवलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे, रत्नाई शिवार, NDTV मराठी, सोलापूर।